हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ आहे आपला महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 साठी प्रिपेअर करणाऱ्या स्टुडंटसाठी. स्पेसिफिकली ज्यांचा सब्जेक्ट इकॉनॉमिक्स आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप युजफुल आहे, कारण यामध्ये आपण बघतोय प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स विथ एक्सप्लेनेशन, जो पेपर 15 जून 2025 रोजी झाला होता. जस्ट ओनली 10 एमसीक्यूज आपण घेणार आहोत विथ एक्सप्लेनेशन, ते आपण समजून घेणार आहोत. अशा पद्धतीने ही आपण सिरीज स्टार्ट करणार आहोत, जी सिरीज तुम्हाला हेल्प करेल येणाऱ्या एक्झाम मध्ये प्रिपेअर करण्यासाठी. का हे एमसीक्यूज किंवा पीवायक्यूज इम्पॉर्टंट आहेत? बिकॉज हे तुम्हाला एक मार्ग दाखवतात की कशा पद्धतीचे क्वेश्चन्स एक्झाम मध्ये विचारले जातात किंवा कशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाम मध्ये सॉल्व्ह करायला लागणार आहेत. सो हा व्हिडिओ पूर्ण बघा, नक्कीच तुम्हाला त्यातून काहीतरी मार्ग मिळेल की कशा पद्धतीने तुम्ही प्रिपेअर करू शकता. ठीक आहे. सेशनला सुरुवात करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे. त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स 2026 ची एक्झाम टार्गेट करतायत त्यांच्यासाठी पेपर टू इकॉनॉमिक्ससाठी एक फुल कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत. ज्या फुल कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रम मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, पीवायक्यूज अँड पेपर 1 फुल कोर्स. ठीक आहे. या फुल कोर्सची फीस 10,000 आहे, बट त्यावरती 20% डिस्काउंट आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. आफ्टर डिस्काउंट त्याची फीस होते 8,000 रुपीज. आणि आणखीन या कोर्सबद्दल इन्फॉर्मेशन हवी असल्यास इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा आणि इन्क्वायरी करा, तुमचे डाऊट्स क्लिअर करा, अँड देन यू कॅन जॉईन द कोर्स. ठीक आहे. याशिवाय प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचा ऍप डाउनलोड करू शकता. ऍपच्या सर्च बॉक्समध्ये जस्ट सेमेस्टर इकॉनॉमिक्स सर्च करा आणि लगेचच प्रिपरेशनला सुरुवात करा. 9th ऑफ फेब पासून आपली न्यू बॅच जी आहे फॉर 2026 ती चालू होते. नोटिफिकेशन येण्याच्या मार्गावर आहे, तर त्या पद्धतीने आपण प्रिपरेशन प्लॅनिंग करून करणार आहोत. So be ready for the examination, for the preparation. Okay, let's start with the question first. 2025 ची जी एक्झाम झाली होती त्याच्यामध्ये सेट ए मध्ये जे क्वेश्चन्स विचारले होते त्या पद्धतीने हे क्वेश्चन्स आहेत. बघा, पहिला प्रश्न आहे, why does the firm under perfect competition continues to operate in the long run despite earning only normal zero profit? पूर्ण स्पर्धेतील उद्योग संस्था दीर्घकाळात केवळ साधारण शून्य नफा कमवणे कार्यरत का राहते? त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहेत, ज्यामध्ये फर्स्ट ऑप्शन आहे की फर्म ऑपरेट्स सोशली ऑप्टिमम लेवल ऑफ आउटपुट, म्हणजे उद्योग संस्था ज्या आहेत त्या सामाजिकदृष्ट्या पर्याप्त पातळीला कार्यरत असतात म्हणून. किंवा दीर्घकाळात उद्योग संस्था ह्या कार्यक्षम म्हणजे उत्पादन जे आहे महत्तम प्राप्त करतात म्हणून. की तिसरं दिलेलं आहे की दीर्घकाळामध्ये उद्योग संस्था ज्या असतात त्या स्वमालकीच्या उत्पादन घटकांचा संधी खर्च भरून काढत असतात, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे एक्स्ट्रा घेत नाहीत. ठीक आहे, म्हणजे तो ऑलरेडी भरून काढलेला असतो. डी आहे, दीर्घकाळात सर्व उद्योग संस्था समखर्च स्थितीत कार्यरत असतात म्हणून. सो याचं सगळ्यात पहिलं म्हणजे याचं सगळ्यात ऑप्शन जे करेक्ट आहे ते म्हणजे ऑप्शन सी आहे. द ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट बद्दलचा हा क्वेश्चन इथे आहे की अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे पूर्ण स्पर्धेमध्ये उद्योग संस्था लॉंग रन मध्ये काय करतात, तर शून्य नफा कमवणे काम करत राहतात. कारण का त्याच्यामध्ये परिपूर्ण स्पर्धेमध्ये कंपनीला सामान्य नफा हा मिळत असतो. ठीक आहे, नॉर्मल प्रॉफिट किंवा शून्य नफा मिळत असतो. तर त्याच्यामध्ये सामान्य नफा म्हणजे काय की सर्व स्पष्ट व अप्रत्यक्ष खर्च जो आहे तो भरून निघतो याच्यामध्ये, त्यामुळे कंपनीला बाहेर पडण्याची गरज नाही. ऍटलिस्ट शून्य आर्थिक नफा किंवा तोटा, शून्य आर्थिक नफा म्हणजे तोटा नाहीये, पण जेवढं तुम्ही इन्व्हेस्ट केलंय तेवढं तुम्हाला मिळतंय. सो दीर्घकाळामध्ये हे तुमचं ध्येय असतं की जे तुम्ही ऍटलिस्ट गमावलंय त्याच्यामध्ये तेवढं तरी तुम्हाला मिळालं पाहिजे. सो पूर्ण स्पर्धेत हे आपल्याला मिळतं, म्हणून इथे उद्योग संस्था ज्या आहेत दीर्घकाळामध्ये कार्यरत राहतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द शॉर्ट टर्म सप्लाय कर्व ऑफ अ फर्म इन अ परफेक्टली कॉम्पिटेटिव्ह मार्केट? पूर्ण स्पर्धेतील उद्योग संस्थेचा अल्पकालीन पुरवठा वक्र म्हणजे काय? तर याच्यामध्ये जे ऑप्शन्स दिलेले तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत, सरासरी खर्च वक्रावर सीमांत खर्च वक्राचा भाग, किंवा सरासरी स्थिर खर्च वक्रावरील सीमांत खर्च वक्राचा भाग, सरासरी बदलत्या खर्च वक्रावरील सीमांत वक्राचा भाग, सीमांत खर्च वक्रावरील सरासरी बदलता खर्च. सो याच्यामध्ये सरासरी खर्च म्हणजे ऍव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट जी म्हटलेले आपण, तर वर असलेला जो आहे ऍव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट हा नेहमी सीमांत खर्चाचा म्हणजे वरचा भाग आहे. ठीक आहे. मार्जिनल सीमांत खर्च जो आहे त्याचा हा भाग आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. याच्यामध्ये काय होतं, अल्पकालात कंपनी उत्पादन करते, पण कसं ऍव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट पेक्षा ते जास्त असते. जर किंमत ऍव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट पेक्षा कमी असेल तर कंपनी उत्पादन बंद करू शकते.
आणि त्यामुळे इथे आपण असं म्हणू शकतो की ऍव्हरेज व्हेरिएबलचा वरचा एमसी वक्र हा पुरवठा वक्र असतो आणि त्यामुळे इथे ऑप्शन सी हे करेक्ट आहे की सरासरी बदलता खर्च हा वक्ररेवरील सीमांत खर्चाचा वरचा भाग आहे. ऑप्शन सी इथे करेक्ट असतो. ठीक आहे. देन हा जो मुद्दा आहे म्हणजे अल्पकालीन पुरवठा वक्र पूर्ण स्पर्धेमधला याबद्दल बऱ्याचदा एक्झाम मध्ये क्वेश्चन्स विचारलेले. द नेक्स्ट क्वेश्चन, total product. When the total product is maximum, the average product is dash dash at the marginal. तुम्हाला हा वक्र आठवला पाहिजे किंवा जेव्हा एकूण उत्पादन जेव्हा महत्तम असतं तेव्हा एकूण सरासरी उत्पादन कसं असतं आणि सीमांत उत्पादन कसं असतं. ठीक आहे, हा वक्र तुम्हाला आठवला पाहिजे. सो याच्यामध्ये बघा ऑप्शन आहेत मॅक्झिमम, मिनिमम, मिनिमम, मॅक्झिमम, डिक्रीजिंग, झिरो, झिरो, डिक्रीजिंग. त्याच्यामध्ये महत्तम जेव्हा असतो तो अशा पद्धतीने असतो, राईट. म्हणजे इथे तो मॅक्झिमम असतो, त्याच्यानंतर तो खाली जायला. तर त्यावेळेस जेवढं आपण असं म्हणतो की जेव्हा टोटल प्रोडक्ट जास्तीत जास्त असतं तिथं मार्जिनल प्रोडक्ट झिरो असतं, हे तर आपण बघितलेलं आहे, राईट. म्हणजे एमपी झिरो असणारा ऑप्शन कुठला याच्यामध्ये, सीमांत उत्पादन झिरो असणार इथं सी ऑप्शन दिसतंय आपल्याला, राईट. सो याच्यामध्ये हे आहे आणि सरासरी उत्पादन म्हणजे जिथे मॅक्झिमम असतं त्यावेळेस हा थोडासा खाली उतरायला चालू होतो आपला ऍव्हरेज कर्व. ठीक आहे, ऍव्हरेज प्रोडक्शन. ठीक आहे. सो इथे घटणार असतं आणि सीमांत उत्पादन शून्य असतं, तर इथे आन्सर करेक्ट आहे ऑप्शन सी. ठीक आहे, हा कर्व तुमच्या डोळ्यासमोर आला पाहिजे. हे आहे टीयू आपलं. ठीक आहे, त्याच्यानंतर हे आहे एयू, एपी सॉरी टीपी, एपी आणि एमपी मार्जिनल प्रोडक्ट. ठीक आहे, लक्षात राहील. नेक्स्ट, अकॉर्डिंग टू द बर्गसन सॅम्युएल्सन सोशल वेलफेअर फंक्शन अप्रोच, सोशल वेलफेअर इज मॅक्सिमाइज व्हेन. बर्गसन सॅम्युएल्सन सामाजिक कल्याण फलानुसार फळ दृष्टिकोनानुसार जेव्हा डॅश डॅश तेव्हा सामाजिक कल्याण महत्तम होतं. मग यांच्या प्रश्नाच्या म्हणण्यानुसार की सामाजिक कल्याण महत्तम कधी असतं. ठीक आहे, तर दृष्टिकोन सामाजिक कल्याण फल दृष्टिकोनानुसार. सो इथे ऑप्शन्स आहेत, सामाजिक तटस्थता वक्र उपयोगिता शक्यता वक्राला स्पर्शून जाते तेव्हा, सामाजिक तटस्थता वक्र उपयोगिता शक्यता वक्राला छेदते तेव्हा, सामाजिक तटस्थता वक्र उत्पादन शक्यता वक्राला स्पर्शून जाते तेव्हा आणि सामाजिक तटस्थता वक्र उत्पादन शक्यता वक्राला छेदते तेव्हा. तर याच्यामध्ये उदासीनता वक्र जो आहे आपला सोशल इंडिफरन्स कर्व आहे आणि उपयुक्तता संभाव्यता वक्र म्हणजे युटिलिटी पॉसिबिलिटी कर्व आहे, हे जेव्हा स्पर्श होतात. ठीक आहे, कोणते कोणते, सोशल वेलफेअर, सोशल इंडिफरन्स कर्व अँड युटिलिटी पॉसिबिलिटी कर्व, हे एकमेकांना स्पर्श करतात तेव्हा तिथे सामाजिक कल्याण झालं आहे असं आपण म्हणतो. वेलफेअर इकॉनॉमिक्स मधली ही मूलभूत संकल्पना आहे. सो करेक्ट आन्सर आहे आपला ऑप्शन ए, सामाजिक तटस्थता वक्र आणि युटिलिटी पॉसिबिलिटी कर्व हे एकमेकांना जेव्हा छेदतात नाही, स्पर्श होतो तेव्हा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टू मेंटेन प्राइस लीडरशिप अ डॉमिनंट फर्म मस्ट इन्शुअर दॅट. किंमत नेतृत्व राखण्यासाठी डॅश डॅश अशी खातरजमा प्रबळ शक्तिशाली उद्योग संस्थेने केली पाहिजे. कशी केली पाहिजे, कसं केलं पाहिजे. आता याच्यामध्ये किंमत नेतृत्व राखण्यासाठी म्हणजे तुमची प्राइस जी आहे तिथे ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे. लहान उद्योग संस्थांना बाजार वाटप करारानुसार ठरलेल्या किमतीनुसार किंवा जास्त उत्पादन करणार नाही. प्रबळ उद्योग संस्था बाजार किमतीपेक्षा अधिक किंमत आकारणार नाही. लहान उद्योग संस्था उत्पादनाचा दर्जा सुधारणार नाही. लहान उद्योग संस्था नाविन्यता अंमलात आणणार नाही. काय होईल याच्यामध्ये, डॉमिनंट फर्म प्राइस लिडरशिप मॉडेल मधला हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. याच्यामध्ये जर प्रमुख कंपनी जास्त किंमत आकारली तर लहान कंपन्या कमी किमतीत विक्री करून बाजार मिळवतील आणि म्हणूनच प्रमुख किमतीला जी किंमत आहे ती स्वतःला स्वीकारावी लागेल आणि म्हणून बाजार किमतीपेक्षा जास्त किंमत आकारू नये, हे इथे आपल्याला किंमत नेतृत्व राखण्यासाठी करावं लागेल. ठीक आहे, सो ऑप्शन ब इथे करेक्ट आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, in Chamberlain's alternative approach, why does the excess capacity of monopolistically competitive firm emerge? चेंबरलिन यांच्या पर्यायी दृष्टिकोनानुसार मक्तेदारीयुक्त स्पर्धेतील उद्योग संस्थेमध्ये अतिरिक्त क्षमता का निर्माण होते. मुक्त प्रवेश निर्गम असून क्रियाशील किंमत स्पर्धेचा अभाव आहे त्याच्यामुळे, क्रियाशील किंमत स्पर्धा आहे म्हणून आणि मुक्त प्रवेश निर्गमन आहे म्हणून, की क्रियाशील किंमत स्पर्धेमुळे की मुक्त प्रवेश निर्गमन, काय याचं नेमकं रिझन आहे. मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मध्ये, मोनोपॉलिस्टिकली कॉम्पिटिशन फर्म मध्ये का निर्माण होते. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए.
एकतर मुक्त प्रवेश आणि निर्गमन असूनही क्रियाशील किंमत स्पर्धेचा अभाव याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. कंपन्या किमतीऐवजी उत्पादन म्हणजे प्रॉडक्ट डिफरन्सिएशन बघितलं ना, मोनोपॉलिस्टिक मोनोपॉलिस्टिक या अ, स्पर्धेमध्ये तुम्हाला प्रॉडक्ट डिफरन्सिएशन करता येतं. मुक्त प्रवेश मिळतो, मागणी वक्र डावीकडे सरकतो. परिणामी काय होतं, उत्पादन जे आहे ते किमान ॲव्हरेज कॉस्ट पातळीपेक्षा कमी राहतं आणि त्यामुळे एक्सेस कॅपॅसिटी निर्माण होते. तर इथं त्यामुळे तुम्हाला या स्पर्धेमध्ये मुक्त प्रवेश आणि निर्गमन असूनही क्रियाशील किंमत स्पर्धेचा अभाव या ठिकाणी दिसून येतो. ठीक आहे? बिकॉज इट कशावरती डिपेंड असते? प्रॉडक्ट डिफरन्सिएशन वरती. ओके? प्राइस वरती नाही. नेक्स्ट, which of the following term is more important in welfare economics in designing government policy? कल्याणकारी अर्थशास्त्र आणि सरकारी धोरणाच्या निर्मितीमध्ये खालीलपैकी कोणती संकल्पना अधिक महत्वाची आहे? इंडिफरन्स कर्व, कंझ्युमर सरप्लस, इक्विमार्जिनॅलिटी, रिबिल्ड प्रेफरन्स थेअरी. Yes, what you guess the answer for this question? वेलफेअर इकॉनॉमिक्स, कल्याणकारी अर्थशास्त्र धोरण निर्मितीत खालीलपैकी कोणता घटक महत्वाचा आहे? येस, याचं करेक्ट आन्सर आहे ग्राहक अधिशेष, कंझ्युमर सरप्लस. कल्याणकारीमध्ये कल्याण कोणाचं झालं पाहिजे? ग्राहकाचं. आणि ग्राहकाचं कल्याण कधी होईल? जेव्हा त्याला अतिरिक्त लाभ मिळेल त्यावेळेस. कर, अनुदान यामध्ये त्याच्यावरती मोठा प्रमाणावर वापर होतो. ठीक आहे, सो ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. द नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल? खालीलपैकी कोणते प्रतिकूल निवडीचे उदाहरण आहे? ऍडव्हर्स सिलेक्शन एक्झाम्पल आहे. ओके, सो याच्यामध्ये ऍडव्हर्स सिलेक्शन म्हणजे काय, की जास्त म्हणजे धोका, ज्याला जास्त धोका आहे ते जास्त आधीच प्रिकॉशन्स घेतात. जसं की जास्त आजार असेल तर जे लोकांना आजार आहे ते काय करतात, विमा स्वतः आधी पटकन काढून घेण्याची शक्यता असते. जर असिमेट्रिक इन्फॉर्मेशन असेल तर तुम्हाला हे प्रतिकूल निवड किंवा ऍडव्हर्स सिलेक्शन होण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे, सो याच्यामध्ये कुठलं एक्झाम्पल आहे जे तुम्हाला ऍडव्हर्स सिलेक्शनचं एक्झाम्पल सांगू शकते? बेस्ट एक्झाम्पल आहे बी. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला आरोग्य होणार आहे, काय होणार आहे माहित नाही, इन्फॉर्मेशन तुम्हाला आधी नाही माहिती, पण तरी पण तुम्ही तिथे निवड केली आहे कशाची? आरोग्य विमाची. म्हणजे तुमचा हेल्थ इन्शुरन्स जो आहे तो तुम्ही घेतलेला आहे, आरोग्य विमा घेतलाय. भले तुम्हाला माहित नाही की काय होणार आहे पुढे किंवा नाही, त्याच्यात तरी पण तुम्ही बाय हेल्थ इन्शुरन्स हे तुमचं प्रतिकूल निवडीचं एक उदाहरण आहे असं आपण सांगू शकतो. ठीक आहे. The next, which of the theorem of welfare economics consider that the general competitive equilibrium is Pareto optimal? कल्याणकारी अर्थशास्त्राच्या कोणत्या प्रमेयाने विचार केला की सामान्य स्पर्धात्मक संतुलन पॅरेटो इष्टतम आहे? थोडक्यात काय, तर कल्याण अर्थशास्त्रामध्ये कोणतं प्रमेय असं सांगतो की स्पर्धात्मक समतोल हा पॅरेटो ऑप्टिमल आहे. म्हणजे तर आपल्याला हा सगळ्यात पहिले द फर्स्ट थेरम ऑफ वेलफेअर ही जी क्वेश्चन मध्ये पूर्णपणे त्यांनी दिलेला आहे की हा फर्स्ट थेरम ऑफ वेलफेअर इकॉनॉमिक्स आहे. स्पर्धात्मक समतोल बरोबर पॅरेटो ऑप्टिमल वितरण. आणि दुसरा प्रमेय काय सांगतो की कोणतंही पॅरेटो ऑप्टिमल वितरण हे पुनर्वाटपानं साध्य केलं जातं. ठीक आहे, हा पण क्वेश्चन जो आहे पॅरेटो ऑप्टिमॅलिटी तो पण नेहमी नेहमी विचारला जातो. तर याचं करेक्ट आन्सर आहे ओनली फर्स्ट थेरम ऑफ वेलफेअर इकॉनॉमिक्स. देन नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द दिस इज द लास्ट क्वेश्चन फॉर टुडेज व्हिडिओ. विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्लेन्स द कन्सेप्ट ऑफ रिस्क? खालीलपैकी कोणते जोखीम संकल्पना स्पष्ट करते? आता इन जनरल आपण जर जोखीम बघितलं तर आपल्याला म्हणजे इझिली आपण सांगू शकतो की रिस्क म्हणजे नेमकं काय. पण ह्या ऑप्शन्स पैकी आपल्याला सांगायचं की जोखीमची संकल्पना याच्यापैकी कोणती गोष्ट किंवा कुठला पर्याय आपल्याला सांगू शकतो. ठीक आहे, जोखीम म्हणजे मोजता येणारी अनिश्चितता आणि परिणामातील बदल जितका जास्त तितकी जोखीम मोठी. ठीक आहे, रिस्क वर्सेस अनसर्टनिटी जो कन्सेप्ट आहे त्याच्यावरती बेस्ड ही क्वेश्चन आहे. ठीक आहे, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, वेन द व्हेरिएबिलिटी ऑफ द पॉसिबल आउटकम इज व्हेरी हाय. जेव्हा संभाव्य निष्पत्तीची परिवहनशीलता खूप जास्त असते तिथे जोखीम जास्त असते. ठीक आहे, सो होपफुली हे 10 क्वेश्चन्स जे 2025 मध्ये विचारले गेले होते त्या क्वेश्चन्सचे आन्सर्स तुम्हाला क्लिअर झाले असतील. अशाच क्वेश्चनसाठी ही सिरीज जी आहे ती बघत राहा. आपण हा कम्प्लीट क्वेश्चन पेपर करणार आहोत. त्याचबरोबर प्रिव्हियस इयर्स म्हणजे 24, 23, 22, 21 पर्यंतचे सगळे क्वेश्चन पेपर जे आहेत एमसीक्यूज जे आहेत ते कम्प्लीट करणार आहोत. पीवायक्यूज नॉट एमसीक्यूज.
Okay, thank you everyone. Have a good day.